नेत्यांच्या पाहणी दौऱ्याची पर्यटन म्हणून हेटाळणी केली जाते आणि त्यामध्ये अगदीच तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही। त्यामुळे कधी शेतकरी मंत्र्यांना संतापून प्रश्न विचारताना दिसतात, तर कधी मंत्री त्रागा करत समजावताना दिसतात। आज भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना अशाच रोषाचा सामना करावा लागला। फोटो सेशनसाठी आलात का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सदाभाऊंना विचारला। पाहूया नेमकं काय घडलं। अतिवृष्टीनं नुकसान झालेले गावकरी त्रस्त आहेत। कुणाचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलंय, कुणाचं पशुधन तर कुणाचं घरदार। त्यात रोज कुणी ना कुणी नेता, पुढारी, अधिकारी गावात, शेतात, बांधावर पाहणीसाठी येतोय। नुकसान कसं भरून निघणार याची चिंता, उद्याची काळजी, अशा विविध विवंचनेत त्याचा संयम सुटला नाही तरच नवल। आणि त्याचा फटका बसला भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना। सोलापूरच्या उंदरगावमध्ये नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी ते गेले होते। तिथं ग्रामस्थांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला। केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सदाभाऊंना विचारला। राम राम साहेब, तुम्हाला एक सुंदर प्रश्न आहे ना, निदान कसं आहे आमचं थोडं शेतकऱ्यांचा संताप पाहून सदाभाऊंना अवघ्या 5 मिनिटात दौरा आटोपून काढता पाय घ्यावा लागला। आज हाकलून दिलं, उद्या तुडवल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। कर्जमाच्या नोटिसा जर घरावर येत असेल, शेत पाण्यात गेलं असेल, घर पण पाण्यात गेलं असेल, तर तो 2 वर्ष सावरणारच नाही आहे। म्हणून त्याला आता कर्जमाफीची आणि अतिवृष्टी खरं तर दुष्काळ घोषित करण्याची गरज आहे आणि ते करत नसल्यामुळं हा संताप आहे। सदाभाऊ खोतवर संताप नाही, शासनावर तो संताप आहे। ते सदाभाऊने समजून घेतलं पाहिजे। मला तर वाटतं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आता हे करण्याची गरज आहे। तर शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल। आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही। उंदरगाव माढा लोकसभा मतदारसंघात येतं, म्हणजे सदाभाऊ खोतांनी 2014 साली निवडणूक लढवली होती तो हा भाग। या लोकांनी पैसे जमवून निवडणूक लढवली, साथ दिली होती। त्यामुळे यांच्या भावना आपण समजू शकतो अशी प्रतिक्रिया सदाभाऊंनी दिली आहे। जोवर भविष्याची भ्रांत मिटत नाही, ठोस मदत मिळत नाही, तोवर शेतकऱ्यांच्या मनातला व्यवस्थेवरचा राग असा अधूनमधून दिसत राहील हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।